हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज संडे पण आहे आणि वुमेन्स डे पण आहे, तर आम्ही ठरवलं की शंकर महाराजांच्या मठात जाऊन यावं. तर मी आणि माझी रूममेट निघालो शंकर महाराजांच्या मठात. आणि कोण बोलतं रात्रीचं फक्त मुंबईच सुंदर दिसते, आपलं पुणे पण काही कमी नाही. बघा रात्रीचं केवढं सुंदर दिसतंय. अशा खूप सारे व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आम्ही आता इथे पोचलेलो आहे. हा सगळा बाहेरचा एंट्रन्स आहे. आम्ही लवकर आलेलो होतो, त्यामुळे आज एवढी तर काही गर्दी नव्हती. बिकॉज प्रत्येक वेळेस एवढी गर्दी असते की नंबर लागायला पण 2-3 तास लागून जातात. नंतर मी आणि माझी मैत्रीणमध्ये गेलो आणि बाकी देवांचे दर्शन वगैरे घेतले. आज एवढी काही गर्दी नव्हती, त्यामुळे काही नाही वाटलं. मध्ये फोटो काढायला अलाउड नाही, त्यामुळे बाहेर स्क्रीन लावलेली आहे. मग मी बाहेरूनच व्हिडिओ काढून घेतली. लहानपणी आई बोलायची मंदिरात चल, तेव्हा असं वाटायचं काय एवढं गर्दीत का जात असतील लोक, पण आता मोठं झाल्यावर कळते की का जातात. काही लोक मन शांत करण्यासाठी येतात, तर काही त्यांची इच्छा घेऊन येतात. नंतर आम्ही पण मग मध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतलं आणि हे सगळे मंदिराच्या बाहेर सगळी माहिती दिलेली आहे की काय झालं, कसं झालं. आणि इकडे सगळे बाहेर प्रसादासाठी जागा केलेली आहे, म्हणजे इथे कंटिन्यू प्रसाद मिळतो आणि प्रसाद एवढा चांगला असतो, म्हणजे फक्त सुख. दर्शनासाठी बाहेर पण एक स्क्रीन लावलेली आहे, म्हणजे ज्यांना मध्ये जायला जमत नाही ते बाहेरून दर्शन घेतात. नंतर दर्शन घेऊन आम्ही रिटर्न निघालो, कारण नंतर आमचं हॉस्टेलचं गेट पण बंद होतं आणि ट्रॅफिक पण खूप वाढतं रात्रीचं. पुणे पण रात्रीचं खूप सुंदर दिसतं, म्हणजे तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये. फिरायचं म्हणलं की मी खूप खुश होते आणि मला फिरायला खूप आवडतं. Amazing! थोडंसं फ्लेक्स केल्यानंतर आम्ही परत आलो हॉस्टेलला. मिलते हैं अगली वीडियो में, तब तक सब्सक्राइब कर लो. थैंक यू फॉर वॉचिंग.